या निवडणुकीत विजय झालेला आहे। त्यामुळे शहाजी बापूंसाठी अत्यंत महत्त्वाचा विजय समजला जातोय। शिवसेनेचे दादा लवटे यांचा विजय झालेला आहे। सांगोल्यातील ही अपडेट आहे। निकाल आता हाती येण्यास सुरुवात झालेली आहे। अलिबाग जिल्हा परिषदेतून अपडेट, शहापूर राष्ट्रवादीचे अमित नाईक हे विजयी झालेले आहे। अलिबाग मधील महत्त्वाची अपडेट, अलिबाग जिल्हा परिषदेत शहापूर राष्ट्रवादीचे अमित नाईक यांनी विजय मिळवलेला आहे। मतदारांनी अमित नाईक यांच्या बाजूने कौल दिलेला आहे। तर उत्तर पुणे पंचायत समितीत राष्ट्रवादी 8 जागांवर पुढे। पुण्यात राष्ट्रवादीची ताकद आहे। तर उत्तर पुण्यात ही ताकद समोर आलेली आहे। रत्नागिरीत शिवसेनेने मोठी आघाडी घेतलेली आहे। कोकणात शिवसेनेची ताकद पाहायला मिळते। एकूण 10 जागांपैकी 8 जागांवर शिवसेनेने सरशी घेतलेली आहे। अनेक ठिकाणी भाजप शिवसेना तर काही ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी अशी कोकणात लढत पाहायला मिळते। आणि रत्नागिरीतल्या या लढतीत शिवसेनेने आघाडी घेतली आणि तिकडे सांगोल्यात शहाजी बापू पाटलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शिवसेनेचे दादा लवटे यांचा विजय झालेला आहे। तर विविध भागातील जिल्हा परिषद पंचायत समित्यांचे निकाल, सांगली जिल्हा परिषदेतील खरसुंडीत शिवसेनेचे उमेदवार हे विजयी झालेले आहे। सांगोला त्याबरोबरच इतरही ठिकाणचे हे निकाल आपण जय महाराष्ट्रवर पाहत आहोत। सांगलीचे निकाल समोर आले। लातूरच्या पानगाव गणात मनसेच्या श्रीदेवी गालफाडे या विजयी झालेल्या आहेत। अलिबाग जिल्हा परिषदेत शहापूर राष्ट्रवादीचे अमित नाईक यांचा विजय झालेला आहे। अलिबाग जिल्हा परिषद शहापूर राष्ट्रवादीचे अमित नाईक यांनी विजयाचा गुलाल उधळवलेला आहे। मतदाराने त्यांच्या पारड्यात आपली मतं टाकलेली आहे, त्यांना कौल दिलेला आहे। तर उत्तर पुण्यात पंचायत समितीत राष्ट्रवादी 8 जागांवर पुढे। तर अजित पवार यांच्या जाण्याने खरं तर बारामती पुण्यात हळहळ व्यक्त होते आणि कुठेतरी यानंतर सहानुभूतीची लाट राष्ट्रवादीला मिळेल असं हसन मुश्रीफांनीही म्हटलं होतं। असा एक अंदाजही वर्तवण्यात येत होता आणि त्याच दृष्टीने उत्तर पुण्यातला हा निकाल पाहायला मिळतो। लातूर पानगाव गणात मनसेच्या श्रीदेवी गालफाडे विजयी। तर याच संदर्भात आपल्यासोबत प्रतिनिधी अमोल दरेकर हे जोडले गेले आहेत। त्यांच्याकडून अपडेट घेऊयात। अमोल, सध्या एकूणच काय